मित्रा चालेल ना दुसरीकडे झाड लावलं तर? हो सांगा मग कुठे लावायचं? हा मॅडम तुम्हीच सांगा कुठली दिशा योग्य आहे ती. त्या दिशेला लावा ना कुठे. ओके. तनु चल चल चल. मित्रा संकट येताना एकटा येत नाही, फौज घेऊन येतो बरोबर. थोडक्यात वाचलो ग आपण, नाहीतर माझ्याच बाबतीत का होतं हे सगळं? मला ग्रंथ हवाय. काहीही झालं तरी आज रात्री तो ग्रंथ काढायचा. वेडी आहेस का? सगळं जरा जपून करावं लागेल. कोणी पाहिलं ना तर घोळ होती. तुला पण तीच जागा मिळाली होती ग्रंथ लपवायला. जमिनीत कोण ग्रंथ लपवतं? म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा आहे ती. नेत्रा माहिती ना तुला, तिला एखादी गोष्ट हवी असेल तर आकाश पाताळ एक करते ती. म्हणून मी जमिनीत पुरून ठेवला होता ग्रंथ. आता तुला कळलंय ना म्हणून हे सगळं विचित्र वाटतंय, पण नाहीतर सुरक्षित जागा होती ती. तर मला त्रास होतोच आहे ना तो ग्रंथ काढताना बाहेर. म्हणजे बघ किती सुरक्षित जागा आहे ती. पण तू काळजी करू नकोस, मी देईन तुला ग्रंथ. ठीक आहे. मग जसं आपलं ठरलं होतं तसं आज रात्री आपण ग्रंथ काढूया. असं काय करतेस? कुणाला कळता कामा नये. धीर धर जरा. धीरच धरला इतके दिवस, पण तू फसवलंस मला. आज काहीही झालं तरी मी तो ग्रंथ काढणार. मग कोणीही बघू देत नाहीतर काही होऊ दे. काल रात्री रुपालीबाई साहेब आणि इंद्राणीताई खूप उशिरा इथे होत्या आणि आज त्या दोघींनी इथे रोप लावायचं नाही असं सांगितलं. या जागेचं एवढं काय आहे? इथे झाड लावलं असतं तर काय झालं असतं? या जागेशी निगडीत काहीतरी आहे. साहेब काय मग काय प्लॅन? म्हणजे नाही, बाकी सगळे घरात गेले तरी तू अजून इथेच उभी आहेस या पावसात म्हणून विचारलं. नाही काही नाही सहज. बरं ऐक, मला सांग, हे जे आपण रोप लावलंय ते मोठं होऊन याला फुलं यायला किती दिवस लागतील? जातील आता थोडे दिवस. का? या सोनचाफ्याचं पहिलं फूल मला एका मुलीच्या केसात मारायचं. जिला सोनचाफा खूप आवडतो. हे असं केसात मारायचं. बरं ऐक, मी आता ऑफिसला निघतो. ओके, तू घरात चल आणि घरातच थांबायचं. एकटीने कुठेही बाहेर जायचं नाहीस. मित्रा, मी तुझा बॉडीगार्ड. ठरलं ना आपलं? मग बॉडीगार्डनी सांगितलेलं सगळं ऐकायचं. कुठेही बाहेर जायचं नाहीस एकटीने. ओके, चल मी तुला घरात सोडतो. त्यापेक्षा मी तुम्हाला गाडीपाशी सोडते ना. बॉडीगार्ड तू आहेस की नाही? तुम्ही. हे शेवटचा.
आजींचा फोन आला होता. मला विचारत होते आजोबा कसे आहेत. मी म्हंटल एकदम मजेत आहेत आणि तुमची खूप आठवण काढतात. हो ना? लवकर येते ना आजी? बघ, मी म्हंटल होतं ना नेत्राच्या लक्षात असणार म्हणून. हो, बाबांना औषधं द्यायची वेळ ती चुकवणार नाही. काय बाबा, नाच सुनेबरोबर गप्पा मारून झाल्या की नाहीत? बरं सुनबाई, मी काय म्हणते, सुनबाई, नेत्रा, काय काय काकू? काय 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 मी तुझी सासू आणि तू माझी सुनबाई आहेस की नाही? किती लाजते. बर बोला, काय म्हणत होता तुम्ही? मी सांगते आज लंचला काय बनवायचंय ना तूच डिसाइड कर. हो ना? मी? हो. मला नाही माहित काही. तुम्ही सांगा ना, ते बनवते. अरे नेत्रा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. आजच नाही, या पुढे स्वयंपाक काय करायचंय ना हे तूच ठरवायचेस. काकू पण नेत्रा, तू या घरची सून आहेस आता. आतापर्यंतची सगळी कर्तव्य तू व्यवस्थितपणे पार पाडलीस आणि आता तू तुझे अधिकार समजून घे. पण काकू. नेत्रा, मला सांग, हे घर कुणाचं आहे? तुझंच आहे ना? त्यामुळे याच्या पुढे काहीही विचारून करायचं नाही. तुला जे वाटेल ना ते करायचं. तू या घरची मालकीण आहेस. हो, नेत्रा मॅडम. हो ग. अद्वैत बाजीचा व्हिडिओ कॉल. अद्वैत बाजी ऑफिसला गेले, नेत्रा इथे. आता मिस करत होणार ना नेत्राला. फाल्गुनी, दे तिला. नाही अगं दे. अद्वैतला पण चैन पडत नसेल. अगं नेत्रा, नेत्रा, हे राहू दे, सगळं मी करते. तू जा. मी आलेच. हा, नेत्रा, अगं बाहेर कुठे जाते? बाहेर पाऊस गेली. बाबा, बघितलं ना, अशी आहे तुमची नाचसून. आधीला तिच्याशिवाय आणि तिला आधीशिवाय अजिबात करमत नाही. खूप केलंय हो तिने आधीसाठी. आधीसाठी कशाला, आपल्या सगळ्यांसाठी खूप करते ती. तिला नाही गमवायचंय. बाबा, नेत्रामुळे घराला घर पण आलंय हो. आधीसाठी जीव द्यायला तयार झालीये ती. तिला काही व्हायला नको. नाही गमवायचंय तिला. फोन उचलायला एवढा वेळ का लागला तुला? आणि तू बाहेर आलीयस का कुठे? मित्र, तू का आलीयस बाहेर? मी तुला सांगितलं होतं ना एकटीने कुठेही बाहेर जायचं नाही म्हणून. एकटी आहेस की सोबत आहे कोणी तुझ्या? साहेब, अहो मी आजोबांच्या खोलीत होते, त्यांना औषध देत होते. मग तुमचा फोन आला ना म्हणून बाहेर आले. आपल्या संगणात आले. अच्छा, ओके. मला वाटलं बाहेर म्हणजे कुठे मार्केटमध्ये वगैरे गेलीस की काय? काय साहेब, तुम्हाला कामावर जाऊन फक्त 1 तास झालाय आणि 1 तासात मी बाहेर कुठे जाणार आहे? ऍक्च्युली काय नेत्रा, ते आता सवयी बदलतात ना. ज्या आधी कसं तुम्हाला एकट्याला कुठेच बाहेर जाऊ द्यायची नाही, सतत तू असायचीस माझ्यासोबत. आता मी इथे एकटाच आहे ना. म्हणजे तेजस आणि बाबा आहेत सोबत, पण तू नाहीयेस माझ्यासोबत. मिस करतो तुला. आणि मी पुन्हा सांगतोय नेत्रा, काही झालं तरी एकटीने कुठेही बाहेर जायचं नाहीयेस तू. हो, माझ्या बॉडीगार्डने सांगितलंय की नाही बाहेर कुठेही जायचं नाही एकटीने. मग अशी कशी जाईन मी? मित्रा, पाऊस पडतोय ना तिथे. तू बाहेर का थांबलीस? घरात जा.
काय नेत्र, मी असे सारखे सारखे फोन करत जाईन तर तुला इरिटेट होईल, पण मी करत जाईन तुला थोड्या थोड्या वेळाने फोन. यु नो व्हॉट, आधी मी माझा बॉडीगार्ड सतत माझ्या सोबत आहे, माझ्या डोक्यावर बसतो म्हणून इरिटेट व्हायचो, चिडायचो, ओरडायचो. पण नेत्र तू काही न बोलता माझ्या समोर येऊन उभी राहायचीस. एकदा तर मला न सांगता, मला न कळू देता बाहेर, ऑफिसच्या बाहेर येऊन थांबली होतीस उन्हात. तर मला आज कळतंय की तू ते सगळं का करायचीस, ते सगळं किती इम्पॉर्टंट होतं. पण साहेब, तुमच्या बॉडीगार्डला फक्त एकच काम होतं, तुमच्या सोबत असणं. पण तुमचं तसं आहे का? नाही ना, तुम्हाला 100 काम आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी एकटीने कुठेही जाणार नाही. फक्त कामाकडे दुर्लक्ष नका करू या सगळ्यामुळे. मित्र, माझं काम कितीही इम्पॉर्टंट असलं ना तरी माझी पहिली प्रायोरिटी तूच असशील कायम. साहेब, मी म्हणाले ना तुम्हाला, मी खरंच एकटी कुठेच जाणार नाही. पण आज रात्री बाहेर जायचंय. काय? आज रात्री आपल्या दोघांना बाहेर जायचंय जेवायला, डिनर डेट, रात्री 8:30 वाजता. तयार राहा आणि कोणालाही सांगू नकोस, आपण दोघांनीच जायचं. चल ठेवतो. साहेब साहेब थांबा. काय? हॅव अ गुड डे. सेम टू. आज सगळं थोडक्यात निभावलं, पण आता लवकरात लवकर तो ग्रंथ काढायला हवा. आज रात्री, हो, आज रात्रीच तो ग्रंथ ताब्यात घेते. इंद्राणीताई, या एवढ्या पावसात इथे काय करताय? इथे नक्की काहीतरी आहे. काल रात्री सुद्धा इंद्राणीताई आणि रुपालीबाई साहेब इथेच होत्या. आता झाड लावताना सुद्धा इथे झाड लावू नको म्हणत होत्या. इथे असं काहीतरी आहे जे ह्या दोघींनाच माहिती आहे. ग्रंथ कोणीतरी जमिनीत पुरतोय हा संकेत येऊन बरेच दिवस झालेत आणि आजवर त्याबद्दल काही कळलं सुद्धा नाही. त्याचा इथे काहीतरी संबंध असेल का? पण इथे तर तसं काहीच दिसत नाहीये. इथेच तर त्यांनी ग्रंथ पुरला नसेल ना? हो हो, बरोबर. म्हणूनच या दोघींनी ते खणू दिलं नाही. नक्कीच ग्रंथ इथे पुरलाय, याच ठिकाणी. नेत्रा वहिनी, या तुम्ही पण बसा जेवायला. या या. तेजस, अरे काय असं तू, तुझे साहेब आल्याशिवाय ती कशी येईल? अरे हो. पण आधी आहे कुठे? येतील ते. अरे इंद्राणी मॅडम, या ना, बसा जेवायला.
हॅलो. नेत्रा, तू किचन मध्ये काय करतेस अजून? साहेब ते आपल्याला जायचं ना डिनरला, 8 वाजले. पण साहेब सगळे जेवायला बसतायत, मी पण तीच तयारी करते. नेत्रा, तू आत्ताच्या आत्ता तिथून निघ आणि रेडी हो. पण जेवायला वाढायचं ना सगळ्यांना, असं कसं निघू इथून? ते मला माहित नाही, मी दुपारीच सांगितलं होतं आपल्याला डिनरला जायचंय मग. हो हो, पण आता मी काय करू तुम्हीच सांगा. नेत्रा, तू आत्ताच्या आत्ता रेडी हो. साहेब पण कशी निघू? मला माहित नाही, तू आत्ताच्या आत्ता निघ. साहेब सगळे बघतात माझ्याकडे. आधी ये आत ये. ये. क्या बात आहे, सॉलिड आहे तू. कुठून शिकतोस रे? सगळेच बावळट आहे त्या घरातले. आधी काय रे? नाही नाही काकू, काय चुकलं त्यांचं? कसं आहे बघ, आता सगळे असताना प्रेम व्यक्त करू शकत नाही म्हणून हे असं. असू दे रे. चोरी चोरी चुपके चुपके. अरे अद्वैत, बस जेवायला. म्हणजे नेत्रा बसेल, ती तुझ्याशिवाय जेवणार नाही. बस. तोही जेवणार नाही म्हणजे का? मी सांगितलं ना काल, तहान भूक विसरलाय तो प्रेमामध्ये. तेजस, जे खरं आहे तेच बोलतो. नाही नाही नाही, ते असं नाही ऐकणार. नेत्रा, हो काकू, राहू दे राहू दे. चल जेवायला बस. काकू ऐक ना, ऍक्च्युली आज आमचा डिनरला जायचा प्लॅन होता आणि मग मूवीला जाणार आहे आम्ही. अरे वा, खूप छान प्लॅन आहे. जा जा. बरं झालं, आता ग्रंथ काढताना नेत्राचा अडसर होणार नाही. आता घराबाहेर पडून नाही चालणार. ओ मस्त प्लॅन जेवायची, कॅन्डल लाईट डिनर नो. मग थांबल्या कशाला? जा जा, निघा. साहेब मी काय म्हणते, आपण नंतर कधीतरी जाऊया का? का? नाही म्हणजे सगळा स्वयंपाक सुद्धा तयार आहे. तुम्ही बसा ना जेवायला, मी तुम्हाला जेवायला वाटते. नेत्रा, काय झालंय? नाही काही झालं नाही, स्वयंपाक तयार आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्ही जेवा. माझी इच्छा नाही आता जेवायची, मी बघेन नंतर. आधी नेत्रा बघ, अद्वैत बाईजी चिडले. आता काय? नेत्रा, काय झालंय सांगशील का? तेजस, जाऊ दे ना, सोडून दे विषय. नेत्रा, त्याने एवढं प्लॅन केलं तर जा ना. तो रुसलाय, लहानपणी असाच रुसायचा. साहेब ऐका ना, तुम्ही रागावू नका ना. ते
मला जरा बरं वाटत नाहीये म्हणून. बरं वाटत नाहीये तुला? नेत्रा काय झालं? तू आधी बस इथे. बस. तू आधी का नाही सांगितलं? तुला मला सांगितलं नाहीस. तुला चक्कर येते का? पाणी देऊ तुला? ताप वगैरे काही तर मला नाही. सांग एक्झॅक्टली काय त्रास होतो तुला, पण डॉक्टरांना बोलूया. नाही नाही साहेब, डॉक्टर नको ऐका नेत्रा माझं. काय होतंय मला सांग, आपण नाहीतर डिरेक्टली हॉस्पिटलला जाऊ. नाही नाही साहेब, अहो नाही खरंच ऐका ना माझं. मला असं म्हणजे त्रास वगैरे काही होत नाही, डॉक्टरांना बोलवायची खरंच गरज नाहीये. मला जरा म्हणजे असं मला कसं तरीच होत होतं म्हणून मी म्हटलं बाहेर नको जाऊया, घरीच जेवूया, बाकी काही नाही नाही. नाही ठीक आहे, बाहेर नकोच जायला, पण नक्की खूप त्रास होत नाहीये ना तुला? हो साहेब, खरंच त्रास वगैरे काही होत नाहीये, खरंच सांगताय.